नमस्कार, मी कमल किचन अँड मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण नवीन रेसिपी बघणार आहोत। अशाच नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा। आज आपण ढोकळा कसा बनवायचा ते बघूयात। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। भरपूर जाळी आलेला ढोकळा आपण आज बनवणार आहोत। मी 1 वाटी बेसन पीठ घेतलंय, अर्धी वाटी रवा घेतलाय, 2 हिरव्या मिरच्या तोडून मिक्सरच्या भांड्यात टाकलाय, अर्धा चम्मच लिंबू रस घेतलाय, 1 पिंच हिंग घालूयात, थोडीशी हळद, 2 चमचे साखर घालायची आणि चवीनुसार आपल्याला त्यात मीठ ॲड करायचं आहे। आणि ज्या वाटीने आपण बेसन घातलंय त्याच्याच पाऊण वाटी आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालायचं आहे। आता हे सगळं मिश्रण आपण एकत्र वाटून घ्यायचं। मिश्रण वाटून घेतलंय मी। आता एका बाउलमध्ये आपण काढून घेऊ आणि थोड्या वेळ हे मिश्रण आपण झाकून ठेवू। अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे। कुकरमध्ये मी 1.5 ग्लास पाणी ठेवलंय। इकडे आपलं मिश्रण पण 5 मिनिटे छान झालंय। आता त्यामध्ये आपण 1 इनो घालून घेऊ आणि त्याला छान ढवळून घेऊ। बॅटर छान फुलते, त्यामधला रवा सुद्धा फुललाय। आता आपलं बॅटर हे बघा दुप्पट तिप्पट होलंय। थोडंसं बॅटर होतं, पूर्ण बाउलभर बॅटर होते। आता पटकन आपण ही एका डब्यात कुकरच्या एका भांड्यात टाकून घेऊ। कुकर सुद्धा आपला गरम झालेला आहे। आता आपण पटकन कुकरला हे लावून घेऊ। कुकरला हे भांडं लावून घ्यायचं आणि कुकरची शिट्टी काढून घ्यायची आपल्याला। आता 20 मिनिटे आपण हे असंच गॅसवर मंद आचेवर होऊ देऊ। तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करू। मी 1 पळीभर तेल घेतलंय एका पातेल्यात, गॅस मंद आचेवर ठेवलाय। 1 चमचा मोहरी घालायची, मोहरी छान तडतडू द्यायची। त्यामध्ये 1 चम्मच जिरं घालायचे। जिरं छान फुललं की त्यात आपण 8-10 कढीपत्त्याची पानं आणि 2-3 हिरव्या मिरच्या बारीक कट केलेल्या। आता छान फोडणी झाली आहे। तोपर्यंत आपला कुकर सुद्धा होऊन जातो, ढोकळा सुद्धा बनवून तयार होतो। आता या फोडणीमध्ये आपण थोडंसं अर्धी वाटी पाणी घालूयात, म्हणजे आपला ढोकळा हा मऊसूद होतो। आणि यातच आपण 2 चमचे साखर घालायची थोडीशी आणि हे छान उकळू द्यायचं आहे। फोडणी छान तयार झाली आहे। आता आपण ढोकळा झाला काय चेक करूया। कुकरचं झाकण उघडून घेते आणि सुरीच्या साहाय्याने चेक करते ढोकळा व्यवस्थित झाला की नाही। ढोकळा सुरीला चिकटला नाही आहे याचा अर्थ आपला ढोकळा छान झालेला आहे। एका प्लेटमध्ये काढून घेते। ढोकळ्याला छान जाडी आली आहे। आता आपण याच्यावर फोडणी घालून घ्यायची आहे, जी आपण फोडणी बनवली आहे। ढोकळ्यावर सगळ्या साईडने आता आपण फोडणी घालून घेऊयात आणि ढोकळ्याला कट करूयात। ज्यावेळेस आपण ढोकळाचं पीठ मिक्सरच्या भांड्यातून काढतो त्यावेळेस त्यामध्ये आपला रवा घातलेला असतो। त्यासाठी आपल्याला 4 ते 5 मिनिटं ते साईडला ठेवून द्यायचं, म्हणजे रवा त्यामधला छान फुलून येतो। आता आपल्याला हव्या त्या आकारात आपण स्लायसेस कट करून घेऊ, छोटे मोठे। अशा पद्धतीने आपण ढोकळा कट करून घ्यायचा। आपला ढोकळा बनून तयार आहे। ढोकळा छान फुलला आहे आणि छान जाडी आली आहे ढोकळ्याला। बघा किती छान जाडी आली आहे, स्पंज सारखा झालेला आहे ढोकळा। ढोकळा तयार आहे।
रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.